वळूयात पुढील बातमीकडे। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दलालांचा सुळसुळाट असल्याची चर्चा रंगली आणि या दलालांना चाप लावण्यासाठी सरकारनं रणनीती आखली आहे। मात्र या दलालांना चाप लावण्यासाठी सरकारनं नेमक्या काय उपाययोजना केल्या आहेत पाहूयात। विधान भवनातील दलालांवर शासनाचा डोळा। अधिवेशन काळात खासगी पासेस बंद। शासनाच्या परिपत्रकामुळे दलालांना चाप। मंत्रालय आणि अधिवेशनाच्या काळात विधान भवन परिसरात लोकप्रतिनिधी, कर्मचारी, जनता आणि पत्रकारांसोबतच राबता असतो तो शासकीय कामाची सेटिंग करणाऱ्या दलालांचा। गेल्या अनेक अधिवेशनात याच दलालांनी विधिमंडळाच्या परिसरात उच्छाद मांडला होता। खासगी कामं घेऊन विधान भवनाच्या आवारात आलेल्या दलालांना आता सरकार चाप लावणार आहे। तसं परिपत्रकच विधिमंडळ सचिवालयानं काढलंय। या परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय पाहूया। विधान भवनात खासगी कामांसाठी पास देणं आता बंद करण्यात आलंय। अधिवेशन कालावधी आणि दैनंदिन पासही बंद आहेत। अध्यक्षांच्या लेखी परवानगीनंच प्रवेश दिला जाईल। या पत्रकामुळे खासगी कामं करून घेणाऱ्यांना चाप बसणार आहे। विधिमंडळातील वाढत्या गर्दीवरही नियंत्रण येणार आहे। मुंबईतील पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या परिसरात झालेले राडे हे विधिमंडळाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे असेच होते। तसंच फरार गुंड निलेश घायवळचा मंत्रालय आणि विधिमंडळातील वावराच्या व्हिडिओवरून देखील विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं होतं। विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी कोणाला आतमध्ये येऊ द्यायचं नाही द्यायचं तो त्यांचा प्रिमायसिस आहे। त्यामुळे त्यांनी काय तपासायचं तो त्यांचा विषय आहे आणि सरकारजवळ सगळे विभाग आहेत। त्या विभागाच्या माध्यमातून कोण दलाल आहे, सरकारचेच लोक दलाल आहेत का ते इकडे फिरतात ते आहेत का, सरकारचं म्हणणं नेमकं काय ते आम्हाला कळायला कारण नाही। म्हणून हाही विषय समजा ऐरणीवर आला तर याचा निश्चितपणे हाही प्रश्न सरकारला विचार। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी मंत्र्यांच्या वादग्रस्त पीएनच्या नियुक्त्या रोखून मंत्रालयातल्या दलालीला चाप लावण्याचा प्रयत्न केला होता। आता सरकारनं आपला मोर्चा विधिमंडळातल्या दलालांकडे वळवलाय। या परिपत्रकामुळे दलालांना चाप बसणार का, की यातूनही काहीतरी पळवाट काढली जाणार, हा खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।